अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथदिंडीला सुरुवात झाली आहे आणि या ग्रंथदिंडीमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा सहभागी झाले आहेत। काय सांगाल भाऊ, जळगाव जिल्ह्याला तिसऱ्यांदा साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे, तुम्ही सुद्धा आज ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले आहेत। अतिशय उत्साहाचं वातावरण आपण बघतात। अंमळनेरमध्ये सकाळपासून 7:30 वाजेपासून या ठिकाणी आहे। सर्व अंमळनेरकर आणि विशेष करून सर्व विद्यार्थी शाळेचे महाविद्यालयाचे हे रस्त्यावर या ठिकाणी उतरलेले आहेत आणि आजपासून या साहित्य संमेलनाला या ठिकाणी सुरुवात होत आहेत। मान्यवर सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्घाटन या ठिकाणी होईल। मोठं जल्लोषपूर्ण वातावरण आहे, पूर्ण अंमळनेर नगरी सजलेली आहे। 4 ते 5 महिन्यापासून तयारी सुरू होते, कसं नियोजन होते या ठिकाणी? नाही, नियोजकांनी नियोजन केलेलं आहे, पण मी स्वागताध्यक्ष या कार्यक्रमाचा या ठिकाणी आहे। पण आपण बघतात की अतिशय उत्साहाचं वातावरण, अगदी रांगोळ्या घालून सडेसारण करून या ठिकाणी या दिंडीचं साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी अंमळनेरकर उत्सुक होते आणि आज तो दिवस या ठिकाणी आलेला आहे। मला वाटतं अतिशय आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण अंमळनेर शहराला एक वेगळी पार्श्वभूमी आहे, एक साहित्यिकाची पार्श्वभूमी आहे आणि म्हणून या शहरामध्ये हा कार्यक्रम होणं हे क्रमप्राप्त होतं आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये मुद्दामहून आपण अंमळनेरची निवड या ठिकाणी केली आणि आता अतिशय उत्साहात जल्लोषात हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे। मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। ज्या कार्यक्रमाची अंमळनेरकर वाट पाहत होते तो कार्यक्रम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळेच मोठं चैतन्याचं वातावरण यामुळे निर्माण झाल्याचं या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह किशोर पाटील, TV9 मराठी, अंमळनेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।